तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 20 एप्रिलच्या भागामध्ये इकडे ईश्वरी खूप रडत असते आणि आईला फोन करून मी तुझ्याकडे येते आहे असं तिला सांगते. आणि त्याच वेळेला अर्णव तिकडे येतो आणि तो सांगतो, का हे सगळं केलंस? म्हणजे तू आता आईच्या इकडे जाईपर्यंत तिला किती टेन्शन असेल, नक्की काय झालं असेल, कसं झालं असेल हा विचार ती करत असेल ना. अगं तुला आईकडे जायचं आहे ना, तू आईकडे जा, पण आता इकडे तिकडे गेल्यावरती आईच्या कुशीत आनंदाने रडत बस. म्हणजे कसं आहे ना, तुला या सगळ्यामध्ये इथे बसत त्रास करून घेण्यापेक्षा आईच्या समोर असलीस ना तर या सगळ्यामध्ये तिला पण बरं वाटेल. आणि आत्ता तू असं बोलून तिला किती टेन्शन दिलंस बरं. असं म्हटल्यावरती ईश्वरी म्हणते, तुम्ही किती विचार करता माझा. यावरती अर्णव म्हणतो, नाही का करणार विचार. असं म्हणत तो तिला सांगतो, हे बघ तू घरी जा आणि काहीही झालं तरी मी घरच्यांच्या समोर तुला निर्दोष सिद्ध करणार. इकडे सुप्रियाची जीवाची घालमेल सुरू असते आणि सुप्रिया आता इकडे सांगत असते, काय हो काय झालं असेल. म्हणजे बघा ना, मला तर काही कळतच नाहीये. खूप रडत होती हो ईश्वरी, म्हणजे त्यामुळे मला असं वाटते की काही झालं असेल नि काही नाही. बघूया, ती येईपर्यंत मला आता दमसुद्धा निघत नाहीये. आणि त्यावरती मग आता लगेचच बाबा सांगायला लागतात, नाही काळजी करू नकोस, काही होणार नाहीये. तितक्यात ईश्वरी रडत रडत तिकडे येते आणि आई आई असं म्हणत ती आता जोराजोरात रडायला लागते. बरं त्याच वेळेला तिला आता सुप्रिया सांगते, अगं काय झालं, इतकं रडण्यासारखं काही झालेलं नाहीये, तू नको बरंच हे करूस. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, आई आई सगळे घरचे माझ्या विरोधात झालेत. यावरती सुप्रिया म्हणते, अगं झाले तरी काय, का बरं तू असं वागती आहेस. यावरती ती आता घडलेला सगळा प्रकार सांगते. बारशाच्या दिवशी कोणीतरी त्या आता फ्लॉवरच्या ह्याच्यामध्ये तुमचे आणि राज्य शिर्केंचे फोटो ठेवले होते आणि त्याचमुळे खूप मोठा गोंधळ झालेला होता. असं म्हटल्यावरती मग आता सुप्रियाला पण मोठा धक्का बसतो. इकडे अर्णव विचार करत आहे की काय झालं असेल नक्की. म्हणजे आता या सगळ्यामध्ये कुणी ते फोटो ठेवले असतील. त्यावेळेला राजेश सुद्धा तिकडे होता. मग राजेशने हे फोटो ठेवले असतील का. नाही, काहीच कळायला मार्ग नाहीये. तितक्यात राजेश तिकडे येतो आणि तो सांगतो, अर्णव साहेब, म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, मी आता हे करावं, म्हणजे मी काहीतरी जॉब करावा. इथे असं बसून राहणं मला स्वतःला पटत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता अर्णव विचार करायला लागतो की आणि अर्णव त्याला म्हणतो की एक काम करा ना, दुसरे कुठेतरी जॉब शोधण्याच्या पेक्षा आता तुम्ही एक काम करा, तुम्ही आता माझ्या म्हणजे कंपनीमध्ये करा ना जॉब. यावरती मग लगेचच राजेश सांगायला लागतो की हे बघा, तुमच्या कंपनीत जॉब करण्यापेक्षा मला हे ना असं म्हणजे उगाचच या सगळ्यामध्ये तुम्ही मला फेवर करणार आणि हे मला अजिबात आवडत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो, नाही, मी तुम्हाला फेवर वगैरे काही करत नाहीये. म्हणजे मुळातच मी तुम्हाला या सगळ्यामध्ये ऑफर देतोय, तुम्ही इंटरव्ह्यू द्या आणि हा इंटरव्ह्यू देऊन मगच तुम्ही आता हा जॉब मिळवा. यावरती मग आता राजेश सांगायला लागतो, ठीक आहे, तुम्ही जर का असं म्हणत असाल ना तर मी आजच्या आज इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे. यावरती आता सांगायला लागतो तो म्हणजे अर्णव, ठीक आहे, तुम्ही लवकरात लवकर आता इंटरव्ह्यूची तयारी करा आणि लवकरात लवकर आता चला माझ्यासोबत. असं म्हटल्यावरती राजेश आता खुश होतो आणि अर्णवच्या सोबत आता इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार होतो. बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत ईश्वरी घरी सगळी गोष्ट सांगत असते आणि ईश्वरी सांगत असते की म्हणजे ते फोटो पाहिल्यावरती घरचे सगळे माझ्या विरोधात झाले. आत्तापर्यंत आजी मामा ह्यांची मी लाडकी सून होते. ते आता घरामध्ये मला खूप रिस्पेक्ट देत होते, मोठ्या सुनेचा दर्जा देत होते. पण आत्ता त्यांनी मला घराबाहेर हकलले. म्हणजे खरं सांगायचं तर या घरात राहू नको असंच म्हटले. पण मात्र हे सगळं असलं तरी सुद्धा अर्णव सरांनी माझी साथ कायम दिलेली आहे. अर्णव सर मात्र आता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि काहीही झालं तरी आता ईश्वरी घर सोडून जाणार नाही हे मात्र त्यांनी खंबीरपणे सांगितलं. अर्णव सरांच्या साथीमुळे इतकं सगळं शक्य झालेलं आहे. असं म्हटल्यावर ती सुप्रिया खूपच चिडले. नाही, असं ते माझ्या मुलीच्या सोबत करू शकत नाहीयेत. काहीही झालं तरी सुद्धा मी माझ्या मुलीला अशा वातावरणामध्ये राहू देणार नाहीये. ते काही नाहीये. आपण आता काहीही झालं तरी सुद्धा आता घरी जाऊया आणि सगळ्यांच्या समोर आता सत्य विचारूया. यावरती बाबा म्हणतात, हे बघ तू खूप चिडलेली आहेस आणि
असं असताना आत्ता घरी जाऊन तू या सगळ्यामध्ये काहीतरी तिकडे विचारणार, बोलणार आणि त्यानंतर उगाचच काहीतरी होणार. त्यापेक्षा मला असं वाटतंय की हे सगळं थांबवूया, आपण सध्या शांत डोक्याने विचार करू. पण त्यावरती आता सुप्रिया काहीच ऐकायला तयार नसते. सुप्रिया सांगते, माझ्या मुलीची काही चूक नसताना ते लोक माझ्या मुलीसोबत असं वागू शकत नाहीयेत. काहीही झालं तरी सुद्धा मी माझ्या मुलीसोबत हे असं वागू देणार नाहीये त्यांना. असं म्हटल्यावर ती बाबा म्हणतात, हे बघ तू अगदी चिडलेली आहेस ना, म्हणून असा विचार करते आहेस आणि त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता शांत डोक्याने जर का विचार केलास ना तर कदाचित तुला आता सगळं समजेल. इकडे तोपर्यंत राजेश आता सांगत आहे, मला काय वाटतं माहितीये का अर्णव सर, अहो तुम्ही मला म्हणजे खरं तर तुम्ही मला कशाला घेऊन चाललाय? मी आलो असतो ना इंटरव्ह्यूसाठी, खास तुमच्या कारमधून मला इंटरव्ह्यूला नेण्यापेक्षा रिक्षा वगैरे मी आलो असतो. असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो, इट्स ओके, मी चाललोच होतो ना, आणि असं तसं मी जर का चाललो होतो तर आता मी तुम्हाला घेऊन गेलं तर काही बिघडत नाही आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे दोघं जण चाललेले असताना अर्णवला काहीतरी काम आठवतं आणि तो गाडी पार्क करून जरा आता खाली उतरलाय. अर्णव खाली उतरलाय म्हणून राजेश पण खाली उतरलाय. इकडे तोपर्यंत मग आता बाबा सांगतात, हे बघ थंड डोक्याने विचार कर, आत्ता तिकडे जाऊन उगाचच काहीतरी भावनेच्या भरामध्ये तू बोलशील आणि त्यानंतर मग आता उगाचच काहीतरी गोंधळ होईल. म्हणून मला असं वाटतं की सध्या तरी शांत घे. त्यावरती सुप्रिया म्हणते, नाही, माझ्या मुलीचा काहीही दोष नसताना तिच्यावरती हे असे जे काही आरोप चाललेत ना ते आरोप मी आता सहन करणार नाहीये आणि त्यासाठी मला आता काहीही झालं तरी सुद्धा माझ्या मुलीच्या पाठीशी खंबीर उभं राहायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, ईश्वरी आई तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. सुप्रिया म्हणते, नाही, मी आता गप्प बसणार नाहीये. आणि त्यावरती मग आता सुप्रिया म्हणते, मला काय वाटतं, जर का हे लोक आत्ता ईश्वरी सोबत असं वागतायत मग उद्या नमूचं लग्न झाल्यावर ती नमूशी कसे वागतील? यावरती ईश्वरी म्हणते, मला नाही वाटत की आता इकडे नमूताईचं लग्न तरी ते करून देतील का? असं म्हटल्यावर नम्रता तिकडे येते आणि काय झालं, मला माहितीच होतं की माझं लग्न हे होऊच देणार नाहीयेत, असं काय एवढं मोठं कारण झालं? यावरती ईश्वरी म्हणते, अगं ताई तुला माहित नाहीये. यावरती नम्रता म्हणते, मला माहिती आहे ना, त्यांना फक्त निमित्त पाहिजे माझं आणि आकाश सरांचं लग्न मोडण्यासाठी. असं म्हणत नम्रता खूपच चिडते आणि चिडलेली नम्रता रागारागात निघून जाते. एक सांभाळताना दुसरी एक गोष्ट घडल्यामुळे आता मात्र इकडे ईश्वरी आणि आई हे दोघेही जणी खूपच अस्वस्थ झालेले आहेत. नम्रताला पटवण्याचा प्रयत्न करतायत पण नम्रता काही ऐकायला तयार नाहीये. इकडे ज्या वेळेला अर्णव काही गोष्ट घेण्यासाठी बाहेर उतरलाय त्याच वेळेला राजेश आता खाली उतरल्यावरती तिकडे शलाकाचे वडील आलेत आणि तू माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलंस, तू माझ्या मुलीला संपवलंस, तू माझ्या मुलीसोबत खोटं लग्नाचं नाटक केलंस, तिचे पैसे तिचे दागिने लुबाडलेस आणि त्यानंतर मग आता अर्णव सर आणि ईश्वरी मॅडम माझ्याकडे आल्या होत्या पण तू माझ्या मुलाला किडनॅप केलंस आणि त्यानंतर तू मला धमकी दिलीस की माझ्या मुलाला मारून टाकशील आणि असं असताना आता इकडे तुला सोडणार नाहीये मी. असं म्हणत ते खूपच चिडलेले आहेत आणि चिडून आता ते राजेशला थोबाड थोबाडतायत आणि त्यानंतर तुला असा सोडणार नाहीये मी असं म्हणत तिथे असलेल्या गोळेवाल्याच्या गाडीच्या इथून एक काचेची बॉटल घेऊन राजेशच्या डोक्यात टाकण्यासाठी ज्या वेळेला शलाकाचे बाबा आता आलेले आहेत आणि त्याच वेळेला आता इकडे चिडलेला अर्णव हातामध्ये त्यांना हातामधली बॉटल इकडे थांबवतोय. राजेश घाबरलाय आणि त्यानंतर त्याला काही कळत नाहीये आणि त्यावरती मग आता चिडलेल्या शलाकाच्या बाबांना अर्णव शांत करतोय आणि काय चाललंय काय तुमचं? अहो असं काय करताय? हे बघा, आत्ता जरी तुम्ही त्याच्या विरुद्ध कंप्लेंट केलीत ना तरी सुद्धा काही उपयोग होणार नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये जर का पोलिसांकडेच काही पुरावे नसतील ना तर मात्र आपण काही करू शकत नाहीये. तुम्हाला कळतंय का? पोलिसांनी जर या सगळ्यामध्ये पुरावे आपण देऊ शकलो असतो ना तर कदाचित या गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या पण आपल्याकडे त्याच्या विरुद्ध काही पुरावे नाही आहेत आणि म्हणूनच आता इकडे मी तुम्हाला सांगतोय की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणजे आतताईपणा करू नका. हे बघा, शांत राहा. मी न वेळ आली की तुम्हाला पुरावे असतील त्या वेळेलाच सांगेन काय करायचं ते. असं म्हटल्यावर ती शलाकाचे बाबा थोडेफार शांत होतात आणि शांत होऊन ते आता लगेचच तिकडून निघून जातात. त्यानंतर मग आता राजेश सांगायला लागतो, कोण होते हे?
म्हणजे अर्णव सर, मी इतका वाईट माणूस आहे का? म्हणजे मी माझ्या भूतकाळात अनेक चुका केल्यात का? मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. मला मुळातच या सगळ्यामध्ये समजत नाहीये की मी काय माणूस होतो, मी कसा माणूस होतो, मला खरंच कळत नाहीये. म्हणजे मला आत्ताच्या आत्ता अंजलीला फोन करून सांगायला पाहिजे की मी एक चांगला माणूस नाहीये. मी या सगळ्यामध्ये खूपच आता खोटारडेपणा केलेला आहे. खरंच मी खूप आता खोटारडा माणूस आहे, हे मला आत्ताच्या आत्ता अंजलीला सांगायला पाहिजे, असं म्हणत तो अंजलीला फोन लावतोय. आणि त्यावरती अर्णव त्याला म्हणतोय, हे बघा, शांत व्हा, शांत व्हा, आत्ता असं करून काही उपयोग होणार नाहीये. एक काम करूया, आपण आता ऑफिसला जाऊया, इंटरव्ह्यू घेऊया. हे बघा, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला, तुम्ही पाहिलंत ना, मी त्यांना बाजूला नेलं, बाजूला नेऊन त्यांना आता मी सांगितलं काय सांगायचं ते, आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, सगळं काही ठीक होणार आहे, असं म्हणत अर्णव त्यांना समजवतो त्याला. आणि त्यानंतर अर्णव त्याला सांगायला लागतो, चला आपण इंटरव्ह्यूसाठी जाऊया. पण आता राजेश सांगतो, नाही नाही, काहीतरी गोंधळ आहे, मी खरंच खूप वाईट माणूस आहे का? मी काहीतरी असं केलंय का की ज्याच्यामुळे आता इकडे माझ्यावरती तो माणूस आरोप करत होता? नाही, काहीतरी सत्य आहे. काय सत्य आहे हे मला शोधून आता काढलं पाहिजे, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच राजेश त्याला घेऊन तिकडून निघून गेलाय. बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असताना मामा म्हणतात, मला खरं तर विश्वासच बसत नाहीये की हे सगळं काय चाललंय. म्हणजे आता ईश्वरीची आई असं काही करू शकेल यावरती मला विश्वासच बसत नव्हता. आणि त्यावरती लगेचच अंजली म्हणायला लागते, मला तर वाटते हा सगळा प्लॅनच होता त्यांचा. म्हणजे कसं आहे ना, चिंटूच्या आयुष्यामध्ये ईश्वरीने येणं हे सगळं ह्या मायलेकींनी केलेला प्लॅन आहे, प्लॅन. मला तर 100% खात्री आहे की हे सगळं त्यांनी ठरवून केलेलं आहे. मग मात्र आता इकडे चिडलेला आहे तो म्हणजे आकाश, कारण इकडे अंजली बोलत आहे, मुळातच मला ना चिंटूच्या वागण्याचं वाईट वाटतं, कळतच नाही आहे की तो खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकलाय, त्याला अडकवलंय ह्या मायलेकींनी. त्यावरती आकाश म्हणतो, काय बोलतेस काय तू ताई, काहीतरी जरा सेन्सिबल बोल. यावरती मग लगेचच अंजली म्हणते, बरोबर आहे, त्या ईश्वरीने अर्णवचा ब्रेन वॉश केलाय, त्या नम्रताने तुझा ब्रेन वॉश केलाय. यावरती आकाश म्हणतो, कुणी कोणाचा ब्रेन वॉश नाही केलाय? जर का ब्रेन वॉश कोणाचा झाला असेलच ना, तर तो ब्रेन वॉश आता तुझा झालाय, आणि त्यामुळे तू असं डोकं फिरल्यासारखं बोलतेस. यावरती आजी म्हणते, काय चाललंय काय तुमचं? एकमेकांच्या सोबत भांडून आधीचा त्रास का वाढवताय? तितक्यात तिथे सुप्रिया आले, आणि तुम्हाला त्रास होतोय तसा त्रास मला पण होतोय. आजी, अहो तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मुळातच या सगळ्यामध्ये तुम्ही माणसं ओळखायला चुकताय. अहो बघा, माझ्या डोळ्यामध्ये मी अशी बाई वाटते का? आणि तुम्हाला जर का मी अशी बाई वाटत असेल ना, तर आत्ताच्या घडीला मी माझ्या ईश्वरीला घेऊन या घरातून कायमची दूर जाते. मामा, तुम्ही तर माणसं ओळखू शकता असं मला वाटलं होतं, असं म्हणत ज्या वेळेला आता इकडे आता विचार करायला लागते, ती म्हणजे वल्लरी की सुप्रियाचा आवाज येतोय, काय नक्की ड्रामा चाललाय बघूया. आजी सांगायला लागते, बघा, तुम्ही असे वाक्य बोलून आम्हाला भावनिक आवाहन करू नका, आम्ही या तुमच्या वाक्यांना भुलणार नाही आहोत, तुमचं जे काही खरं रूप आहे ते आमच्या समोर आलं पाहिजे. वल्लरी विचार करते, अरे देवा, मी आज जाऊ शकत नाही, पण आज काय चाललंय हे आता मला सगळं समजलंच पाहिजे. कसं समजणार? मग ती आता एक फोन घेते आणि फोनचा स्पीकर चालू करून ब्लूटूथ आपल्या कानात घालून बाहेर येऊन उभी राहते. तोपर्यंत सुप्रिया सांगत असते, हे बघा, रमाकांत राजेश शिर्के यांची आणि माझी हार्डली 2दा भेट झाली असेल. 2दा भेट झाल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये रमाकांत राजेश शिर्के यांच्याकडे मी इंटरव्ह्यूसाठी गेले होते. आत गेल्यावरती मग आता मला फक्त इतकंच समजलं की या सगळ्यामध्ये त्यांना चक्कर येते. चक्कर आल्यावरती मग आता लगेचच आता ज्या वेळेला त्यांना बोलायला गेले तेव्हा पत्रकार आले, फोटो काढायला लागले, मला काही कळलंच नाहीये. आणि त्यानंतर इकडे आता मोबाईल ठेवून ऐकण्यासाठी बाहेर आलेली आहे ती म्हणजे वल्लरी. त्यावरती आजी म्हणते, तुम्ही कितीही काही बोललात ना, तरी जे सत्य आम्हाला समजायचं ते समजलंय. तुमच्यामुळे माझ्या सात्विकाने स्वतःचा जीव संपवला. तुमच्या दोघांच्या या बातम्या ऐकून तिला आता स्वतःला जीव संपवायची वेळ आली. खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या मुलीच्या खुनी आहात. यावरती ईश्वरी म्हणते, आई जे बोलते ते खरं आहे, आम्ही या सगळ्यामध्ये म्हणजे आईने ह्या सगळ्यामध्ये काही केलेलं नाहीये. मुळातच हे सगळं जे काही घडलंय ना, त्यामुळे आता मात्र म्हणजे खरं तर आमचं सुद्धा आयुष्य बर्बाद झालंय. यावरती अंजली मात्र इतकी अति पट करत बसलेली आहे. अंजली या सगळ्यामध्ये बडबडायला लागते, हे बघा,
तुम्ही आता तुमच्या गोष्टी तुमच्याकडेच ठेवा. मुळातच हा सगळा प्लॅन होता. यावरती सुप्रिया म्हणते, प्लॅन काय बोलताय तुम्ही अंजलीताई? अंजली सांगायला लागते, हो हा 100% प्लॅन होता. मुळातच आता इकडे चिंटू आणि ईश्वरीचं भेटणं, त्यानंतर सारखं सारखं समोर येणं, सात्विका फॅशनमध्ये तिने कामाला लागलं, त्यानंतर शेवटचा तो लॉजवरचा प्रसंग, त्यानंतर हे लग्न, हा सगळा तुमचा प्लॅन होता. आणि हे सगळं होत असताना आम्ही गप्प बसणार नाही आहोत. बाद झालं. चिंटूला हिच्यामध्ये अडकवून तुम्ही आता ईश्वरीला त्याच्या गळ्यात मारून स्वतःची पाप लपवण्याचा प्रयत्न करताय. बाद झालं. अशा मुलीला आम्ही या घरामध्ये ठेवू शकत नाहीये. इकडे भरपूर खुश झालेली आहे वल्लरी. आणि त्यानंतर सुप्रिया खूप मोठा निर्णय घेते. सुप्रिया सांगायला लागते, ठीक आहे, ज्या घरामध्ये मला आणि माझ्या मुलीला मान नाही आहे किंवा माझ्या मुलीला या घरामध्ये तुम्ही आता मानाने ठेवू शकत नाही आहेत ना, तर मात्र काहीही झालं तरी मी माझ्या मुलीला या घरात बिलकुल ठेवणार नाहीये. माझी मुलगी आता बिलकुल या घरात राहणार नाही म्हणजे नाही. काहीही झालं तरी सुद्धा मी माझ्या मुलीला आत्ताच्या आत्ता घेऊन इकडून चाललेली आहे. असं म्हणत सुप्रिया खूप मोठा निर्णय घेते आणि आता ईश्वरीला हाताला धरते. हाताला धरून ती घरी घेऊन जाते. ज्या वेळेला अर्णवला हे सगळं समजतं, तो सांगतो आत्ताच्या आत्ता ईश्वरीच्या आईची आणि तिची माफी मागून तिला घरात आणलं पाहिजे. यावरती वल्लरी म्हणते, बघ आम्ही कुणीही येणार नाही आहोत, कारण आता जे काही घडले त्या दोषी आहेत, त्यांना आणायला आम्ही येणार नाही म्हणजे नाही. असं म्हटल्यावरती इकडे आता अर्णव नेण्यासाठी आलाय. पण अर्णव ज्या वेळेला नेण्यासाठी आलेला आहे आणि त्याच वेळेला सुप्रिया सांगायला लागते की तुमचे घरचे जोपर्यंत ईश्वरीला सन्मानाने नेत नाही आहेत ना, तोपर्यंत मी आता ईश्वरीला पाठवणार नाही.